नमस्कार, आपण पाहता लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कोंढवा बुद्रुकमधील ग्रीन पार्क, मिलन पार्क, रॉयल पार्क आणि अजमेरा पार्क या भागातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घरातच घाण पाणी शिरण्याचा त्रास सहन करावा लागतोय। 12 वर्षांहून जुनी ड्रेनेज लाईन निकृष्ट अवस्थेमध्ये असून ती पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत आहे। परिणामी नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय। कोंढवा भागात ओढ्यालगत कचऱ्याचे प्रचंड ढिगारे साचलेत। दुर्गंधी आणि डासांमुळे रोगराईचा धोका देखील वाढलाय। या संदर्भात 6 महिन्यांपूर्वी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त यांना लेखी निवेदन देऊनही अजूनपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही। या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे युवा उपाध्यक्ष निखिल खंदारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना प्रशासनाच्या उदासीनतेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि स्पष्ट इशारा दिला की जर पुढील आठवड्यात या समस्येवर ठोस उपाययोजना सुरू झाली नाही तर मी स्वतः याच परिसरात नागरिकांच्या समर्थनार्थ अमरण उपोषणाला बसणार आहे, असा इशारा त्यांनी दिला। यावेळी खंदारे म्हणाले की नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे, पिण्याचे पाणी दूषित होत आहे आणि पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक केली आहे। ही केवळ हलगर्जी नाही तर जनतेविरोधात केलेला गुन्हाच आहे। आम आदमी पार्टीने या संदर्भात प्रशासनाला आठवड्याभराची अंतिम मुदत दिली असून त्यानंतर नागरिकांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।